रॉयल किंग ग्रुप सावंतवाडीच्या वतीनं. थँक्यू सर. मैदानाच्या दिशेने वळूया. चालू असलेला सामना एका साईडने फॉरेन सर्कल कोलगाव तर एका साईडने दिसतली ओम साई उठवणा संघ. दोन्ही संघांचा हार्दिक हार्दिक स्वागत. भेटगडे सिंधुदुर्ग जिल्हा समालोचक संघटनेचे सचिव आदरणीय जय भोसले सरांचे या ठिकाणी स्वागत करण्याची मी विनंती करतोय. रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी सदस्य या ठिकाणी प्रतीक सावंत याला विनंती करतो की जय भोसले यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं. जय भोसले म्हटलं की क्रिकेटच्या समालोचन कक्षातील हिंदी मराठीचा आवाज आपण अनेक सिंधुदुर्ग गोवा आणि सिंधुदुर्ग स्तराच्या बाहेर जाणाऱ्या स्पर्धांमध्ये ऐकतो. जय भोसले सरांचे या ठिकाणी स्वागत केलं जातंय. सुरेख फटका त्या ठिकाणी मात्र 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मात्र धावून पूर्ण करतो. एकेरी धावेने संघाचा मात्र खातं खोलतोय. गोलंदाजी मार्गवरती ऐकून त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल प्रत्येक गवंडे मान फ्रॉम वेंगुर्ला त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल. सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र पहिला षटक. त्याचबरोबर ऐकॉन खेळाडू दुसरं म्हणजे सँडी गुंडेकर त्या ठिकाणी पाहायला दिसेल. यष्टीरक्षकाचं काम मात्र त्या ठिकाणी स्वीकारतोय. पहिलंच शतक त्या ठिकाणी मात्र 38 क्षेत्ररक्षक दिसेल तो म्हणजेच निश्चित ध्रुवात सुरेख फटका लॉंग ऑफ लगत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत सुरेख रद्दीचं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण होईल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु मात्र एकेरी धावेने स्कोर कार्डवरची धाव संख्या मात्र दुहेरी आकड्यावर त्या ठिकाणी पाहायला दिसेल. वारंवार त्यात सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र बॅटिंग मार्गवरती असेल. आता मात्र तुषार त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल त्या ठिकाणी मात्र सुरेख पद्धतीची षटकार त्या ठिकाणी निघली. बघता बघता चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा मात्र निश्चित ध्रुवात त्या ठिकाणी पंचांच्या दोन्ही हात समांतर. मालवणी भाषेत इंग्रजीत का वाईड म्हटलं जातं, मराठीत जगा स्वर चेंडू आणि मालवणी भाषेत बघता बजी मागता वडी समुद्रात मासो आणि तडीक मॉल. पुन्हा एकदा सुरेख फटका जयची संधी उघडलेला दिरफळात दाण्या तयार झालो. ज्याच्या बॅट मधनं नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने सूरज त्या ठिकाणी मात्र पावले टाकताना पाहायला दिसेल. कितपत धाव्यांची खेळी कितपत धाव्यांची नटलेली पारी मात्र त्या ठिकाणी पाहायला दिसेल. ती म्हणजेच फक्त आणि फक्त 12 धाव्यांवरती. म्हणजेच सध्याच्या काळात आंब्यांचं सीझन आंबे जसे एका डझनात 12 तशी धाव संख्या स्कोर कार्ड वरती 12. गोलंदाजी मार्गवरती सर्वेश त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल. कोलगाव संघाकडून मात्र पाहायला दिसेल सर्वेश त्या ठिकाणी. सुरेख फटका बॅट चेंज घेऊन चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी मात्र चेंडूचा प्रवास बघता बघता स्कोर कार्ड वरची धाव संख्या जाऊन विसावली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावेंवरती.
13 धावा धक्के बसले 2. 13 धावांच्या मोबदल्यात 2 गडी गारत गोलंदाजी मार्गवरती जिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरेख फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा, विकेट किपरिंग म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, जिच्याकडून सुरेख पद्धतीचा दिसून येला तोच म्हणजे सँडी कुंडेकर. गोलंदाजी मार्गवरती मॅन फ्रॉम बेंगुरला पाहायला दिसेल आयकॉनच्या रूपात फ्रेंड सर्कल गोलगाव संघादरम्यान खेळताना पाहायला दिसेल. मोठा फटका उंच हवे चेंडू झेल होईल काय, झेल खाली क्षेत्ररक्षक लखन. त्या ठिकाणी मात्र मोठा फलंदाज सूरज डगआउटच्या दिशेने परतला, म्हणजेच मालवणी भाषेत जावळ गेलो साशेकडे. डीजे गोलंदाजीवर सुरेख पद्धतीची गोलंदाजी. त्या ठिकाणी मात्र उंच दादा गोलंदाज संदेश कुंडेकर यासकडून मात्र पाहिलं दिसतंय. सुरेख फटका झेलची संधी. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पाहिलं दिसेल विकेटचा चान्स. पुन्हा एकदा अलबावली डगआउटच्या दिशेनं लागलेला कलम मैदानाच्या आतमध्ये विशू नावाचा और बजाव डीजे मॅन डीजे. अजूनही मात्र पाहायला गेलं तर ओपनिंगची जोडी मात्र त्याच्यातला एक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतल्यानंतर बॅटिंग मार्गवरती तुषार हॅट्रिकचा चान्स असेल. काय होईल, कार्पेट ऑन फटका खेळलाय कव्हर लगत क्षेत्ररक्षक, परंतु मात्र त्या ठिकाणी मात्र धाव बचाव होईल काय. बघता बघता मात्र पंचांचा निर्णय 2 धावा खात्यात जुडताना पाहायला दिसतील. दुहेरी धावेने स्कोर गाडवरची धाव संख्या त्या ठिकाणी मात्र 15 धावेंवर जाऊन विसावते. पाहिलं तिसरं षटक प्रगती पथावर संदेश उर्फ सँडी गुंडेकर गोलंदाजी मार्गवरती. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय. त्या ठिकाणी मात्र डीप मिड स्ट्रेट ड्राईव्ह मात्र फटका. चेंडूचा प्रवास 4-4 आणि फक्त 4 धाव्यांसाठी रॉयल किंग चषक ब्रँडेड चौकार डीजे. वन बाउन्स चौकार डीजे.
मात्र अंतिम षटक गोलंदाजी मार्गावरती संदेश ठाकूर. सुरेख फटको कार्पेट दोन क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेट पर्यंत चेंडूचा प्रवास लॉंगॉन लगत एक धाव पूर्ण एकेरी धावेंना स्ट्राईक वरती बादशाह स्ट्राईक एंड वरती दिसतो तुषार त्या ठिकाणी ऐकांच्या स्वरूपात त्या ठिकाणी बॅटिंग मार्गावरती स्कोर गार्ड वरची धाव संख्या 28 धावा. मोठा फटका लॉंगॉन वरून बाउंड्री लाईन बाहेर क्लिअर केलं. बघता बघता एक मराठी वाक्य कव्हरच्या डोक्यावर चेंडू वन बाउन्स सी सी आणि सी मारेगा वर 4 धावांसाठी डीजे. चालू असलेलो सामना एका साइडनं बघूक भेटलो कोलगाव संघ एका साइडनं उठवणा संघात कुठेतरी अर्ध्या रनचार ज्या धाव संख्या होती ज्याच्या बॅट मधनं मोठे फटके निघले तोच तुषार. सुरेख पद्धतीची फलंदाजी मन फ्रॉम पुणे आयगॉनच्या स्वरूपात खेळताना बघूक भेटलो तो बरं.
धावा जमविल्या धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा आणि विजयाचं आव्हान ठेवलं 24 चेंडूमध्ये 39 धावांच्या आवश्यकतेचं. गोलंदाजीच्या मोर्चावरती होतोय बदल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो मात्र पहिल्या षटकातील पहिला चेंडू उजव्या हस्तीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे पंचांनी दोन्ही हात समांतर करून चेंडू बाहेर असल्याचा इशारा केला. अतिरिक्त धाब्याने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झाला. धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती मात्र 1 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तुषार हा सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन. सुरेख गोलंदाजी वापसी गोलंदाजी एक जोरदार अपील पाहायला मिळतंय ते पंचांसमोर. परंतु अनुभवाची शिदोरी पाठी छातलेल्या पंचांकडून त्या ठिकाणी अपील फेटाळून लावलं जातंय नाकारलं जातंय. एकंदरीत निर्धाव चेंडूचा खेळ होतोय मैदानावरती समाप्त. अल्टीपल्टीचा पटका खेळण्याचा प्रयत्न मानस होता फलंदाजा पूर्णपणे त्या ठिकाणी निरुत्तर होतोय. बाकी काम पूर्ण करतोय विकेट किपर जलद गतीनं. एकंदरीत एक वापसी गोलंदाजी या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते ती मात्र तुषारची. 39 धाबांच्या आव्हानाचा पटलाक आम्ही देखील एका बाजूने सहजरित्या या मैदानावरती करू देणार नाही या ठाम इराद्याने पुन्हा एकदा सज्ज होते तो मात्र तुषार. फटका फसतोय चेंडूच्या खाली येतोय स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. सुटलेला झेला त्या ठिकाणी जीवन दानामध्ये रूपांतरित होतोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण करताना दिसतोय तो त्या ठिकाणी फलंदाज. एकेरी धाब्याच्या मदतीने वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय. सांघिक धावसंख्या ही धाव फलकावर वधारताना दिसते ती मात्र 39 धाबांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाममात्र 2 धावा या धाव फलकावर. झेल सुटला असता टिपला असता तर कदाचित या ठिकाणी फलंदाजा प्रतीक हा माघारी परतला असता. एक चिंतेचं वातावरण देखील पाहायला मिळालं असतं ते कोलगाव क्रिकेट संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. लेकिन परंतु सुदैवाची मिळालेली 7 आणि 1 धावाचं समीकरण हे मैदानावरती पाहायला मिळतंय. एकंदरीत सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते मात्र 2 या धावसंख्येवर. निखिलच्या बॅट मधून एक टोले जंग फटका त्या ठिकाणी सजावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्याची संधी त्या ठिकाणी पाहायला मिळते. नैसर्गिक बाधा त्या ठिकाणी कारणीभूत ठरते ती मात्र झेल सुटताना या मैदानावरती. परंतु झेल टिपला असता तर कदाचित निखिल नावाचं वादळ त्या ठिकाणी शमावण्याचं काम केलं असतं. निखिलची खेळी त्या ठिकाणी समाप्त झाली असती. पहिला आदरा या ठिकाणी कोलगाव संघाला बसला असता. लेकिन परंतु सुदैवाची मिळालेली 7 ही या ठिकाणी निखिलला लाभते. परिणामी एकेरी धाब्याच्या मत्तीनं या ठिकाणी दुहेरी धाब्याच्या मत्तीनं वैयक्तिक धावसंख्येचं खातं त्या ठिकाणी खोलतोय तो निखिल. आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाजी मोर्चावरतून गोलंदाज मोठा पटका खेळतो निश्चितपर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय तत्पूर्वी मात्र जलद गतीनं 1 धाबी सहजरित्या पूर्ण करतोय निखिल तो त्या ठिकाणी या मैदानावरती. एकेरी धाब्याच्या मदतीनं सांघिक धावसंख्येत भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या धाव फलकावर पोहोचते ती मात्र 5 या धावसंख्येवर. 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 24 चेंडूमध्ये करावा लागेल तो विजयासाठी. फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला या मैदानावरती. यॉर्कर पिचचा चेंडू या ठिकाणी खोदून काढतोय. बघता डोळ्याचा पापणं लावता चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेचं उल्लंघन करतोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू 4 धाबांसाठी या ठिकाणी रूपांतरित होतोय. या 4 धाबांच्या
स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं या ठिकाणी चषक प्रायोजित केलाय ॲडव्होकेट अनिलजी निरावडेकर यांनी। या सर्व प्रायोजकांचं या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचं अभिचित्त साधून शतश आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा बोलतोय मैदानाच्या दिशेनं गोलंदाजीच्या मार्गावर येतोय गोलंदाज मात्र यावेळी निलेशचं स्वागत या ठिकाणी मोठ्या फटकाने करतोय। निश्चितपणे या ठिकाणी तुषार चेंडूच्या खाली येतोय, कोणत्याही प्रकारची चूक न करता या ठिकाणी अवघड जलका सहजरित्या रूपांतरित करतोय। निखिलची खेळी होते समाप्त। ज्या ज्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय स्पर्धेचा या ठिकाणी अभिचित्त साधून त्या मान्यवरांचं अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीनुसार या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आम्ही रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीनं या मोठ्या रकमेच्या स्पर्धेमध्ये जिमखाना मैदान क्रमांक 2 वर मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय तो मात्र निखिल कांबळेची जागा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट जगतातील एक मोठं नाव सँडी कुंदेकर, अनेक विक्रम त्याच्या नावावरती तो सँडी कुंदेकर या ठिकाणी वन डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला येतोय। एकंदरीत धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती मात्र एकाकडेच्या मोबदल्यात 39 धावांचा पाठलाग करताना 9 या धावसंख्येवर आल्या मोठा फटका या ठिकाणी सजावतोय, फटका पोहोचतोय, चेंडूच्या खाली येतोय गणेश त्या ठिकाणी आणि ज्यावेळी गणेश दिसतोय चेंडू त्या ठिकाणी जातोय। सँडी कुंदेकरला कळून चुकतंय की सुनीलजी राठोड साहेबांचं आगमन आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत देखील केलं जातंय रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीनं। मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत सर्व मान्यवरांचं या स्पर्धेचं अभिचित्त साधून। गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा निलेश सज्ज होतोय तो नवीन फलंदाज सँडीची जागा घेण्यासाठी आणि फलंदाज प्रत्येकची साथ देण्यासाठी मैदानावरती येतोय तो मात्र रॉबिन, एक गुणवान खेळाडू कोलगाव परिसरातील हा खेळाडू लेदर बॉल म्हणा, टेनिस बॉल म्हणा किंवा लाईट बॉलची स्पर्धा म्हणा 100% योगदान देणारा खेळाडू हा रॉबिन हा मात्र सज्ज होतोय निलेशच्या षटकातील पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी। आल्या मोठा फटका खेळतो, निश्चितपणे यावेळी आपण चेंडूचा प्रवास पाहतोय डिक्लेअर झोनच्या दिशेने पंच महेश डोंगरे यांचा एकेरी धावेचा इशारा, ही एक धाव देऊन जाते ती रॉबिनला। एकर धावेच्या मदतीने रॉबिन आपलं खातं खोलतोय। सांघिक धावसंख्या धावफलकावर 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 गडी गमावतोय फ्रेंड सलकर कोलगाव क्रिकेट संघ। धावसंख्या मात्र एकेरी धावेच्या मदतीने दुहेरी आकड्याचा भेद घेताना दिसते ती मात्र 10 या धावसंख्येवर ही कोलगाव क्रिकेट संघाची धावसंख्या 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना। सामना जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धावांची नितांत आवश्यकता। मापक उद्दिष्टांचे सामने हे रोमहर्षक लढतीमध्ये रूपांतरित होतात। ते इतिहास सांगणारं सावंतवाडीचं हे जिमखाना मैदान आणि सावंतवाडीचं जिमखाना मैदान म्हटलं की क्रिकेटची पंढरी। अनेक खेळाडू सिंधुदुर्ग स्तर आणि सिंधुदुर्गच्या स्तराच्या बाहेरील अनेक खेळाडू या मैदानावरती खेळण्यासाठी आसुसलेले असतात। अनेक खेळाडू या मैदानाने घडवलं, अनेक खेळाडूंना ख्याती कीर्ती नाव लौकिक मिळवून दिलं या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानाने। आणि या जिमखाना मैदानावरती रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपचं हे दिव्य भव्य आयोजन, अर्थातच ही मोठ्या रकमेची स्पर्धा या मैदानावरती आवड आणि सवड असा दुहेरी संगम साधून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत। गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा निलेश सज्ज होतोय तो मात्र मुंबई युनिव्हर्सिटी एंड कडून पंचांच्या डावीकडून स्वतःच्या उजव्या हातानं आतापर्यंत एक सुरेख गोलंदाजी जी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांना आळा घालणारी निलेशची गोलंदाजी ही या ठिकाणी मैदानावरती
यॉर्कर पद्धतीचा चेंडू, नेत्रदीपक त्या ठिकाणी चेंडू म्हटलं तर वावग ठरणार नाही. ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा पवित्रा मी या ठिकाणी अवलंबणार नाही, हा या ठिकाणी स्पष्ट इरादा पाहायला मिळाला. तो फलंदाज प्रतीकचा एकंदरीत एकेरी धाबेवर समाधान मानतोय तो प्रतीक आणि सांघिक धाबसंख्या ही एका धाबेच्या मदतीने धाव फलकावर पोहोचते. ती मात्र 11 या धाबसंख्येवर 39 धाबांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉबिनच्या पळीतून नेत्रदीपक फटका, लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका त्या ठिकाणी राजाच्या हाती जातोय. राजा वेगाने त्या ठिकाणी चेंडूवर ताबा मिळवतोय. दुसऱ्या धाब्याची तमाम शंका त्या ठिकाणी समाप्त करणारी फेक ही जलद गतीने गोलंदाजी दिशेने घडून आणतोय. एकेरी धाबेवर धन्यता मानते तो रॉबिन आणि सांघिक धाबसंख्या ही धाबफलकावर बघता बघता येऊन पोहोचते. ती मात्र 12च्या टप्प्यावरती. आता मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय पुन्हा एकदा निलेश. स्ट्राईक एंडला मात्र प्रतीक हा सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात. मोठा फटका खेळतो. निश्चितपणे आपण चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी शतरक्षका चेंडूवर ताबा मिळवण्यापासून वंचित राहतोय. एकंदरीत या ठिकाणी घोषित स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळते ती फलंदाजाला. बघताना बघता मैदानावरती 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 39 धाबांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ गमावतोय तो मैदानावरती 2 गडी आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धाव फलकावर 13 धावा ही 39 धाबांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलगाव क्रिकेट संघाचे विजयाचं समीकरण बदलतंय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धाबांची नितांत आवश्यकता, म्हणजे प्रतिषटकामागे 13 धाबांची धावगती आवश्यक. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये जवळपास 17 ते 18 धावा या ठिकाणी जमा केल्या तर निश्चितपर्यंत कोलगाव क्रिकेट संघ या आव्हानाचा पाठलाग सहजरित्या या मैदानावरती करू शकतो. परंतु हे जिमखान्याचं मैदान सेकंड इनिंग मध्ये मोठ्या धावसंख्येच्या उद्दिष्टाचा पाठलाग सहजरित्या या मैदानावरती करणं तेवढंच सोपं नाही. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय तो एक ओटुडे गावचा गुणवान खेळाडू गणेश परबची या ठिकाणी वर्णी लागते. डाव्या एसटीवरचा चेंडू जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच या ठिकाणी पंचांचा इशारा या ठिकाणी बाकी राहतोय. एक जोरदार अपील निश्चितपर्यंत पाहायला मिळतोय. एक उत्साहाचं या ठिकाणी उत्साह जादा आणि आत्मविश्वासाचा अभाव असणारं वायफळ अपील त्या ठिकाणी पंच फेटाळून लावतायत. एकंदरीत सांघिक धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर स्थिरावते. पंचाने धावा किती कळवायच्या आहे प्लीज. हा येतोय निर्धाव चेंडू. हा निश्चितपर्यंत धावसंख्या धावफलकावर स्थिरावते येते. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 ही धावसंख्या फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाची या मैदानावरती. यावेळी मात्र मैदानावरती निश्चितपर्यंत या ठिकाणी विकेट जो फलंदाज या ठिकाणी बाद करणं गरजेचं. जयप्रकाश चौक मित्रमंडळ आणि बाबू सावंत मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी या जिमखाना मैदानावरती आयोजित करण्यात येते. या स्पर्धेसाठी रोख क्रमांकाचं पारितोषिक असेल 50,024 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 आणि 24 रुपये. त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूपातली ही बक्षिसं ही स्पर्धा एक गाव एक स्वरूपातील राहील. या स्पर्धेचा दिनांक असेल दिनांक 29 व 30 मार्च रोजी ही स्पर्धा या जिमखाना मैदान क्रमांक 2 वर होईल. ज्या ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल दर्शवायचा असेल त्यांनी कृपया आयोजक कमिटीचे गुरु पेडणेकर, बाबू सावंत आणि विल्फ्रेड फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधावा असं आव्हान या ठिकाणी जयप्रकाश चौक मित्रमंडळ आणि बाबू सावंत मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात येते. याची कृपया नोंद घ्या. गणेश परब पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरून सज्ज होतोय. आल्या मोठा फटका त्या ठिकाणी खेळतोय. फलंदाज एक धाबी जलद गतीने त्या ठिकाणी पूर्ण करतोय. तोपर्यंत शतरक्षक पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतोय. परतीची पैकी त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या दिशेने घडून आणतोय. तत्पूर्वी मात्र एकेरी धाब्याच्या मदतीने वैयक्तिक धाबसंख्येचं खातं खोलतोय प्रसाद. या एका धाब्याच्या मदतीने संघाची सांघिक धाबसंख्या ही धाव फलकावर पोहोचते ती मात्र 14च्या टप्प्यावरती.
आतापर्यंत एक सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती गणेशची, ज्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठे फटक्यापासून वंचित ठेवलं. प्रतिस्पर्धी संघाच्या धाबसंख्येला गतिरोधक लावला. रॉबिनच्या बॅट मधून निघालेला टोलेजंग फटका हा रॉकेटच्या वेगाप्रमाणे चेंडू निश्चितपर्यंत अगगनाला गवत निघालतोय. जो फटका अति आवश्यक होता धाबांचा पाठलाग करताना, जो पडलेला डाव त्या ठिकाणी सावरतोय तो मात्र या ठिकाणी रॉबिन, ज्या रॉबिनवर का अनेक स्पर्धांमध्ये स्तुती सुमनांचा वर्षाव केला जातो, का मी कौतुकास पात्र आहे हे या ठिकाणी दाखवतोय तो मात्र या मैदानावरती कोलगाव क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना, या 39 धाबांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या मैदानावरती रॉबिनच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू आणि निश्चितपर्यंत पंचांचा इशारा या ठिकाणी येणं राहतोय बाकी. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय एका धाब्याचा. ही एक धाव या ठिकाणी रॉबिनला मिळते. या ठिकाणी मैदान परिसरात आगमन होते सन्मान्य श्री दुर्गेशजी सावंत, त्यांचं या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक स्वागत करतो. पंचांनी धावा किती या कृपया सांगायचे आहेत. या ठिकाणी एका धाब्याचा पंचांचा इशारा होतोय आणि एकेरी धाब्याच्या मदतीनं सांघिक धावसंख्या धावफलकावर वधारताना दिसते ती मात्र 21 या धावसंख्येवर. दोन्ही अनुभवी पंच या ठिकाणी पाहायला मिळतात ते महेशजी डोंगरे आणि कारुडेकर. एक 100% योगदान या स्पर्धेसाठी दोन्ही पंचांचं. कौतुक जेवढं करावं लागेल तेवढं कमी. शब्द अपुरे पडतील दोन्ही पंचांचं वर्णन करताना. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे या चेंडूला पंजाब टू हरियाणा जाणारा चेंडू असं संबोधलं जातं. ज्या चेंडूचं मराठीच्या भाषेमध्ये विश्लेषण करताना ज्या चेंडूला वाशी तू काशी असं संबोधलं जातं तो स्क्वेअर चेंडू असल्याचा पंचांचा इशारा. अमांतर धाब्याची भर पडते. अतिरिक्त धाब्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते ती मात्र 22 या धावसंख्येवर 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळतोय. निश्चितपणे चेंडू बॅटची एज घेतोय. बहुधा पंचांकडून एकेरी धाब्याची या ठिकाणी खून दर्शवली जाते. बघता न बघता मैदानावरती या ठिकाणी 3 षटकांचा स्कोरर यांच्या माध्यमातून त्याचं श्रेय जातं. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित ही दिव्य भव्य स्पर्धा ही सावंतवाडीच्या जिमखाना मैदान क्रमांक 2 वर दिनांक 29 मार्च ते दिनांक 30 मार्च रोजी या जिमखाना मैदान क्रमांक 2 वर जयप्रकाश चौक मित्रमंडळ आणि बाबू सावंत मित्रमंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,024, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,024 आणि त्याचबरोबर वैयक्तिक आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेसाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती बदल होतोय. शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती येतोय तो गौतम. 6 चेंडूत 16 धाबांची नितांत आवश्यकता आणि गोलंदाजीच्या मार करून या ठिकाणी गौतम सामना करतो मात्र रॉबिन या ठिकाणी मोठा फटका सजवतोय. निश्चितपर्यंत चेंडू या ठिकाणी सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 16 धाबांचा या ठिकाणी आणि विजयासाठी 11 धाबांची माफ करा 5 चेंडू आणि 10 धाबांची नितांत आवश्यकता. गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय तो पुन्हा एकदा गौतम.
आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणारी फलंदाजी ही रॉबिनची ही 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या जिमखाना मैदान क्रमांक 2 वर या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये मोठा फटका सजवतो, यावेळी फटका फसतोय, गणेश परब चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपण्याची संधी त्या ठिकाणी, परंतु चेंडूचा प्रवास आपण पाहतोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं एका धाबेसाठी पंचांकडून एकेरी धाबेची खूणी दर्शवली जाते। एका धाबेच्या मदतीनं सांघिक धाबसंख्या ही धाबफलकावर पोहोचते मात्र 30 या धाबसंख्येवर आणि आता मात्र समीकरण बदलतंय। 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावांची नितांत आवश्यकता। मापक उद्दिष्टांचे सामने हे रोमहर्षक लढतीमध्ये रूपांतरित होतात। ते इतिहास सांगणारे जिमखान्याचं मैदान, या जिमखान्याच्या मैदानावरती हा इतिहास या ठिकाणी घडवावा लागेल। तो मात्र कोलगाव क्रिकेट संघाला तर धावांचा बचाव करत इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल, ती मात्र या ठिकाणी ओटवडे क्रिकेट संघाला। या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉबिनला स्ट्राइक देण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी विकेट बहाल केली जाते। प्रसादची खेळी होते समाप्त, प्रसादला परतावं लागते माघारी। या ठिकाणी चौथा हादरा बसतोय तो कोलगाव ची खेळी या ठिकाणी होते उद्ध्वस्त। रॉबिन या ठिकाणी त्रिपाळीत होतोय, जो फलंदाज ऑपरेटरने ऐकवलं। छत्रपतींच्या मते ध्येय हे नजरेसमोर असावं, ते नजरेआड जाता कामा नये आणि ध्येय असेल दोन्ही संघांचा हा सामना जिंकून या स्पर्धेतील आपलं आव्हान या ठिकाणी भक्कम करण्याचं। परंतु एका बाजूला आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीत, आम्ही देखील ओठवणे गावातून जवळपास 12 ते 13 किलोमीटरचं अंतर कापत या जिमखाना मैदान क्रमांक 2 वर का पोहोचलो हे या ठिकाणी मैदानावरती दाखवून देतोय तो मात्र गौतम नावाचा गोलंदाज। समीकरण आता मात्र बदलतंय। 2 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची नितांत आवश्यकता। 2 मोठे फटके हे निश्चितपर्यंत अपेक्षित। मोठा फटका हा देखील निघतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, कोणत्याही प्रकारची चूक न करता चेंडू छेलामध्ये रूपांतरित करतोय आणि आल्या पावले या ठिकाणी फलंदाज लकीची खेळी होते, फलंदाज सर्वेशची खेळी होते या ठिकाणी समाप्त। सुरेख गोलंदाजी ही धाबांचा बचाव करताना आणि सुरेख पाठीराखण ही गोलंदाजांची। क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून यावेळी थोडीशी घोडमुख चूक त्या ठिकाणी करतोय यष्टीरक्षक। एकंदरीत या एकेरी धाब्याने कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही। एक कडबी झुंजा देतोय तो मात्र 39 धावांचा बचाव करताना कोलगाव क्रिकेट संघासमोर आणि विजयश्री या ठिकाणी संपन्न करतोय तो मात्र ओम